चला फायनलचा मान ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार मात्र जाईल 7 बॉल मध्ये 17 धावा 1 षटक 3 धावा 3 विकेट भानुदास म्हात्रे ठरलाय अंतिम सामन्याचा हिरो फायनल मान ऑफ द मॅच. अंकुजी म्हात्रे यांच्या शुभास्ते आपण देतोय फायनलची मॅन ऑफ द मॅच. ही ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान फायनल जिंकून दिले आपल्या संघाला. अभिनंदन भानुदास. यानंतर जातो आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पुरस्काराकडे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट 7 झेल ज्या खेळाडूने टिपलेत या स्पर्धेमध्ये आणि चला आडनाव बरोबर आहे. चला आडनाव बरोबर आहे खेळाडू ओळखा. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अवॉर्ड जातोय स्नेहल सुरवेन स्पोर्ट्स टीम कडे आणि खेळाडू ठरलाय समीर नाईक. स्नेहल सुरवेन स्पोर्ट्सचा समीर नाईक. समीर सदानंद नाईक बेस्ट फिल्डर साठी सन्माननीय अमरशेठ म्हात्रे साहेबांच्या वतीनं तब्बल 3000 आणि 70 स्पोर्ट्सचे ब्रँडेड शूज तेजस म्हात्रे यांच्या वतीनं दिले जातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला. अभिनंदन समीर नाईक. यानंतर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील आणि विनंती करतो आमचे मान्यवर चंद्रकांतजी म्हात्रे आणि संदीपजी म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये 4 ओव्हर्समध्ये 36 धावा दिल्या त्या गोलंदाजानं आणि तब्बल 5 विकेट्स घेतल्यात आणि अव्वल स्थानावर राहिला हा गोलंदाज आणि अवॉर्ड जातोय पुन्हा एकदा स्नेहल सुरवेन स्पोर्ट्स कडे. खेळाडू ठरलाय सुजल पाटील. सुजल पाटील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट बामणडोंगरी प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि अमरशेठ म्हात्रे यांच्या वतीनं तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज आणि 70 स्पोर्ट्स शूज दिले जातील तेजस म्हात्रे यांच्या वतीनं बेस्ट बॉलरला. पहिलाच इयरला खेळतोय तो सुजल आणि पहिल्याच वर्षी उत्कृष्ट गोलंदाज हे फ्युचर आहे खरं तर जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीचं. असे अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये घडताना दिसतात. त्यानंतर मी विनंती करेन रामलालजी नाईक साहेब त्याचप्रमाणे विहान डिजिटलचे वनेशजी गोंधळी दोनही मान्यवरांना आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपण सुपूर्द करावा. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि याही खेळाडूला अमरशेठ म्हात्रे यांच्या वतीनं तब्बल 5000 रुपये आणि तेजस म्हात्रे यांच्याकडून 70 स्पोर्ट्सचे शूज दिले जातील. द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड जातोय फलंदाज आहे संघ आहे A1 जोडी आणि खेळाडू ठरलाय समीर नाईक शॉन बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज शॉन ठरलाय. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप सुंदर बॅटिंग केली शॉननं
आणि त्याला दिला जातो या ठिकाणी पुरस्कार अमरशेठ म्हात्रे यांच्या वतीने तब्बल 5000 आणि तेजस म्हात्रे यांच्याकडून 70 स्पोर्ट्स शूज. चला यानंतर आपण बोलतोय आणखीन एक अवॉर्ड आपण देतोय आणि या पारितोषिकासाठी अवॉर्ड जो असणार आहे चला त्या अगोदर आपण देतोय रायझिंग स्टार ऑफ दिस टुर्नामेंट आणि हा उगवता सितारा आहे यंग स्टार आणि रायझिंग स्टार ठरला या स्पर्धेमध्ये सोहम फणसकर. नवोदित खेळाडू यंग स्टार रायझिंग स्टार पदार्पणामध्येच खरं तर चांगली कामगिरी करणारा आणि त्याला देऊया आपण एक ट्रॉफी आणि एक बॅग. रायझिंग स्टार ऑफ द पामन. पारितोषिक यानंतर थर्ड प्राइज ऑफ द टुर्नामेंट ची देवी प्रसन्न टीम संदेश पाटील आणि टीम या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहिला. संघ खूप दमदार परफॉर्मन्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्यांना करूया आपण सन्मानित. मी संजय शेठ ठाकूर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभास्ते तिसऱ्या क्रमांकाचा बानकरी फाऱ्या खानची देवी प्रसन्न या टीमला आपण सन्मानित करावं. अभिनंदन संदेश पाटील फाऱ्या खानची देवी प्रसन्न टीम. यानंतर जाऊ वळतोय आपण रनरअप टीम या स्पर्धेचा द्वितीय पारितोषिक सेकंड प्राइज ऑफ द टुर्नामेंट रनर अप राहिला या स्पर्धेमध्ये A1 जोडी या आपण मंचावर तकदीर पाटील आणि टीम. दिगंबरजी पाटील आणि संतोषजी तोडवे सर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते आपण दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी रनर अप टीमला आपण सन्मानित करावं. बीजेपी ऑफिसला बीजेपी
चला तकदीर पाटील आपण थांबायचं आहे. कॅप्टन बाईट. तर फायनल मध्ये खरं तर पराभूत व्हावं लागलं ते तकदीर पाटील यांना. तकदीर पाटील एकंदरीत या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. सगळ्यांची इच्छा आहे तकदीर पाटीलला बोलावं. आणि काय सांगशील तकदीर? खरं तर नॉन स्ट्राईक एंडला तू राहिला. शेवटचे 6 बॉल तुला स्ट्राईक मिळाली नव्हती. फायनल हातामधून गेली, परंतु स्ट्राईकला गेला असता तर कदाचित चांगल्या धावा झाल्या असत्या का? नाही, नॉन स्ट्राईकला राहिलो त्याचं काही नाही, कारण समीर नाईक चांगला खेळत होता. जर त्याच्या बॅटला 1-2 शॉट आले असते तर मला स्ट्राईक मिळाले असते, मी पण खेळलो असतो. असं नाही का भावनादार होता म्हणून. बॉलर कोण पण असू दे, बॅटिंग केली असती. आता 6 बॉल नॉन स्ट्राईक राहिलो, त्याच्यामुळे आता नाही मिळालं खेळायला. त्याचा पुढं एकंदरीत टीमचा परफॉर्मन्स कसा राहिला? एवन जोडी संपूर्ण स्क्वॉडनं कशा पद्धतीनं तुला मदत केली, सहकार्य केलं आणि फायनल पर्यंतचा प्रवास तोही सोपा नव्हता. तिथपर्यंत मात्र हा प्रवास तुम्ही केला. काय सांगशील एकंदरीत टीम मॅनेजमेंट बद्दल आणि टीमच्या सहकार्यांबद्दल? ओनर तर आमची एवन जोडी 1 नंबरची जोडी आहे. आम्हाला कधीच काय बोलत नाही, आम्हाला पूर्ण सहकार्य केला आणि टीम पण चांगली मिळाली यावर्षी. कारण 2 वर्ष झालं क्वालिफाय झालो नव्हतो, यावर्षी क्वालिफाय होऊन ट्रॉफी पण आली, चांगलं वाटतं आहे. आणि आयोजन बोलत तर आयोजन 1 नंबर झालं आहे. आणि मला आता वाटतं यानवी पुढच्या वर्षी पण यानवीच आयोजन करायला पाहिजे. चला, खूप तुझं अभिनंदन. पुढच्या वेळी मॅन ऑफ द सिरीज बाईक माझ्याकडून. चला, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बामणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये पुढच्या वर्षी तुम्हाला मॅन ऑफ द सिरीजची बाईक दिली जाणार आहे अमरशेठ म्हात्रे यांच्या वतीनं. आणि यानंतर आपण वळूया प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. परंतु ही कॅटेगरी अशी आहे जो रुटीन मध्ये जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी टीम मध्ये खेळत नाही, अशी कॅटेगरी. जो प्लेयर असा असेल जो मेन टीम मध्ये न खेळता त्यानं चांगला परफॉर्मन्स केला आणि त्याला आपण करणार आहोत सन्मानित. आणि त्याला दिली जाईल स्पोर्ट्स सायकल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. नॉन प्लेयर कॅटेगरी आपण म्हणूया. नॉन प्लेयर ऑफ जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी कॅटेगरी मधून खेळाडू ठरलाय. तब्बल 95 धावा या खेळाडूच्या नावावर आहेत. मी रविकांतजी म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण पुढे या. अमर पदाजी म्हात्रे ज्यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल वितरित केली जाईल. त्याचप्रमाणे मनोजजी नाईक यांच्या वतीनं सुद्धा एक सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. दोनही मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 38 बॉल मध्ये तब्बल 95 धावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अवॉर्ड जातोय बळीराम स्मृती टीम कडे. सुमित म्हात्रे. मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड मिळालाय सुमित. खरं तर जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीचा सध्याच्या घडीला प्लेइंग 11 मध्ये खेळत नाही, परंतु एक काळ गाजवलाय तुला. परंतु आज प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची स्पोर्ट्स सायकल मिळाले बामणडोंगरी प्रीमियर लीग घरच्या मैदानावर. कसं वाटतंय? खरं तर ही म्हणजे माझ्या याच्यातली पहिलीच प्लेयर ऑफ द टुर्नामेंट आहे, त्याच्यामुळे भरपूर आनंद झालाय. आणि खरं तर ह्या यशाचं श्रेय कोणाला देशील? कशामुळं ही इथपर्यंत तुझी अचिव्हमेंट 95 धावांसाठी? कारण एकट्याची जरी मेहनत असली तरी बाकीच्यांची सुद्धा सपोर्ट स्टाफ असेल, ओनर्स असतील, टीममेट्स असतील, कॅप्टन, सगळ्या या गोष्टींची सहकार्य होत असतं. काय सांगशील त्याबद्दल? खरं तर सर्वात जास्त श्रेय हे माझ्या टीमचं आहे आणि कॅप्टनचं आहे, कारण त्यांनी सिलेक्ट मला घेतला नसतं तर बहुतेक मी खेळलोच नसतो याच्यात. आणि त्याच्यात हे जे आयोजन केलं आहे ते एकदम चांगलं आहे, कारण हे गाव कपचं आयोजन केलं नसतं तरी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पण नसती मिळाली. आणि जेवढ्या सदस्यांनी जी मेहनत केली आणि हे गाव कप भरवलं आहे हे मी त्यांना धन्यवाद करतो. आणि पुढच्या वर्षी पण असाच आयोजन व्हावा. आणि जसे आता आपले गावचे सर्व जे थोर ज्येष्ठ नेते आहेत ते गाव कपच्या निमित्ताने सर्व एकत्र येतात, हे बघून भरपूर आनंद होतो.
आणखीन एक प्रश्न, खरं तर समजा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट एकच पारितोषिक असतं तर कदाचित रुटीनमध्ये रेग्युलर खेळणाऱ्या प्लेअरकडे ते पारितोषिक गेलं असतं, असं होतं बहुधा. परंतु या स्पर्धेमध्ये बामणडोंगरी प्रीमियर लीगमध्ये हे 2 प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठेवलेत आणि जे प्लेइंग 11मध्ये खेळतात त्यांच्यासाठी एक आहे आणि जे खेळत नाहीये सध्याच्या घडीला कोणत्याही कारणास्तव त्यांना. त्यामुळे या संकल्पनेबद्दल काय सांगशील? त्यामुळे आज ही खरं तर स्पोर्ट्स सायकल तुला मॅन ऑफ द सिरीजची मिळाली, काय सांगशील? खरं तर ही चांगलीच संकल्पना आहे, कारण जे रेग्युलर प्लेइंग 11मध्ये खेळतात ते म्हणजे त्यांना बॉल किंवा बॉलिंग बॅटिंग वगैरेची प्रॅक्टिस असते. पण जे नॉन रेग्युलर प्लेयर असतात ते फक्त गाव कप जेव्हा होतो तेव्हाच फक्त 1 आठवडा किंवा 2 आठवडे प्रॅक्टिसला येतात. तर मग 2 आठवड्यात जी मेहनत ते करतायत तर त्यांच्या मेहनतीचं फल म्हणजे मिळतोय त्यांना. आणि हे जे म्हणजे त्यांनी जी संकल्पना केली आयोजकांनी म्हणजे उत्तमच आहे, कारण म्हणजे प्रत्येक प्लेअरला वाटतो की आपण चांगलं करावं, पण नेहमी प्लेइंग 11मध्ये खेळतात ते चांगले खेळतात आणि बाकीचे म्हणजे ज्यांना खुश करण्याचा प्रयत्न एकूण आयोजकांनी केला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. चला, अभिनंदन तुझं आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढच्या प्रवासासाठी. त्यानंतर आपण जाऊया प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ही रेग्युलर कॅटेगरी मधील आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमधील 60 बॉल मध्ये तब्बल 118 धावा, 6 षटकं टाकलेत, 71 धावा दिलेत आणि तब्बल 5 विकेट सुद्धा या खेळाडूच्या नावावर आहेत. आणि तब्बल, चला आवाज येऊ द्या, 143 पॉइंट ना हा खेळाडू लीड करतोय. वन साइड हिरो भानुदास म्हात्रे. संजय शेठ भारतच या इकडे नंतर. चला ओके, नाही तर सायकल दिली जाणार नाही, सायकल दिली जाणार नाही, नाही तर पॉकेट दिला जाणार नाही. आणि यानंतर मी सगळ्या मान्यवरांना विनंती करेन, या स्पर्धेमधील एकमेव पारितोषिक अर्थातच प्रथम पारितोषिक विजेता संघ या स्पर्धेचा बामणडोंगरी प्रीमियर लीग 2025 चा चॅम्पियन संघ स्नेहल सुरवेन स्पोर्ट्स. रविकांतजी म्हात्रे ज्यांच्या तर अभिनंदन स्नेहल अँड सुरवेन स्पोर्ट्स आणि चॅम्पियन टीम. कॅप्टन आपण बोला, कॅप्टन असेल तर ओनरशी बोलूया आपण, रुपेश यांच्याशी. चला, रुपेश नाईक यांनी जाम एन्जॉयमेंट केले खरं तर. प्लीज. तर रुपेश नाईक, खरं तर मगाशी सुद्धा फुल एन्जॉयमेंट डान्स आम्ही पाहिला, आता सुद्धा खूप चांगला डान्स. कसा सांगशील या संपूर्ण स्पर्धेमधला प्रवास आणि चॅम्पियन पद आज मिळाले, काय सांगाल? आय ऑल्सो ऑफकोर्स, बिकॉज मी भरपूर सहभाग बघले नाही, पण आज गाव कप जो खेळला आम्ही भरपूर तडजोड केली. तडजोडीमध्ये आम्हाला अपयश पण आला. अपयशाला आम्ही घाबरलो नाही, आम्ही त्याला आव्हान केला आणि आमचे प्लेयर जे खेळले
त्याला आम्ही सन्मान करतो. माझा जो बॉलर होता भानदास म्हात्रे, समीर नाईक, त्याही पूर्ण कष्ट करून त्यांनी आज चषकाला आम्हाला मानकरी केलाय. आणि त्याच्या पुढचा या म्हणजे हे जे आयोजक आहेत, आयोजकांनी जो आम्हाला कॉपरेट केला त्याला आम्ही सन्मान करतो. त्याच्यापुढे आम्हाला काहीच बोलायचं नाही. चला अभिनंदन अभिनंदन रुपेशजी आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. सपोर्ट ज्यांनी दिला. तत्पूर्वी एक सन्मान आपण करतोय आमचे मंडप डेकोरेटर्स. आम्ही मगाशी आवाज दिला होता ते या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण या मंडप डेकोरेटर्स खरं तर मगाशी आपण या मंडप डेकोरेटरचा सन्मान आपण करूया. आणि ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केले त्या सगळ्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि पामंडुंगरी प्रीमियर लीग 2025 हे पर्व यशस्वीतेने संपन्न झालं असं आम्ही जाहीर करतो.